नमस्कार मित्रांनो. पुढचा विषय असू शकेल कृषी, सहकार, आरोग्य आणि शिक्षण. बघा, मी बेसिक फंडामेंट्सवर बोलण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिले आपण बोलूया आरोग्य. आरोग्यासाठी जर कुठल्याही मुख्यमंत्र्यांना लोकप्रिय मुख्यमंत्री व्हायचं असेल आणि आज जो ट्रेंड चालवला जातोय किंवा ज्या लाडकी बहीण योजनेबद्दल एवढा प्रचंड उत्सुकता आली, खरी देण्याची गरज काय? तर खरी गरज आहे माझ्या सिनियर सिटीजन नागरिकांसाठी जर मी क्रोनिक मॅनेजमेंट बेनिफिट देऊ शकलो तर. मी राज्य सरकारला सांगेल की जर आपल्याला काही सुखसोयी द्यायची इच्छा आहे आणि जर आपल्याला फ्रीमध्येच काही द्यायचं आहे, तर ज्या लोकांनी आपल्या राज्यासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या गावासाठी आयुष्यभर कापाड कष्ट केलेत, लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती जे काम करतो ते प्रत्येक समाजाला, प्रत्येक जातीला, प्रत्येक व्यवसायाला, प्रत्येक जागेला आणि प्रत्येक राज्याला कुठे ना कुठे हातभार लावत असतो. जर आपण विचार केला, एखादा सफाई कर्मचारी, तर एखादा इंजिनियर, एखादा बिगारी कामगार, तर एखादा इंजिनियर, कोणीही असो, ज्याने त्याने आपलं काम सुयोग्य पद्धतीत केलेलं असतो आणि ते कंप्लीट करून वयाच्या सिनियर सिटीजन म्हणजे आपण वयाच्या 60ला जेव्हा ती व्यक्ती येते, त्यावेळेस त्याला खरी गरज असते आधाराची. मग माझ्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर या लोकांसाठी काही योजना का आणू नये? आरोग्य विमा योजना यांनी आणल्यात, पण त्या पुरेशा आहेत का? त्याच्यासाठी मला हॉस्पिटलायझेशनच झाल्याशिवाय मला त्याच्यावर पैसे मिळत नाहीत. मग यासाठी अनेक योजना आणून सरकारी इस्पितळ हे आपत्कालीन परिस्थितीमध्ये अथवा पोस्टमॉर्टम साठीच ठेवलेत, तिथं जाऊन सर्वसामान्य लोक ट्रीटमेंट का घेत नाहीत? कारण तिकडचे पाहिजे त्या पद्धतीत सुखसुविधा नाहीत. कोविडमध्ये मला आनंदाने गर्व वाटतो की कोविडमध्ये विरोधी पक्ष नेता पद असताना देखील माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एका सरकारी इस्पितळामध्ये स्वतःची ट्रीटमेंट करून घेतली होती. हा आदर्श आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये कुठेतरी दबक्या स्वरूपात आवाज आहे की ते फडणवीसांना ट्रीटमेंट मिळाली, मला मिळेल का? हा जो लोकांच्या मनातला किंतु भाव आहे, हा आरोग्य खात्याने दूर करण्यासाठी सक्षम पावलं उचलणं गरजेचं आहे. आज इथंच थांबू. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.